सगळ्यांना गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग, शुभ प्रभात. पालक कसे आहात सगळे पालक? मला सगळे पालक फ्रेश दिसत आहेत. कसे आहात तुम्ही सगळे? आपला माईक चालू करून मला सांगा बरं, कसे आहात तुम्ही सगळे? गुड मॉर्निंग. गुड Good मॉर्निंग. Good morning, morning. Good morning. Good morning, madam. मॅम. व्हेरी Line में गुड करना मॉर्निंग. बंद. Good morning, teacher. येस व्हेरी गुड मॉर्निंग. तुम्हाला भेटून, तुम्हाला पाहून मला खरंच खूप बरं वाटतंय. तर आपण आपल्या तासाला सुरुवात करण्यापूर्वी मी माझा छोटासा परिचय करून देते. माझं नाव आहे श्रीमती श्वेता श्रीकांत पाटील आणि मी दीदा उर्फ बाबासाहेब देशपांडे प्राथमिक शाळा शिव मुंबई या शाळेत मी शिक्षिका आहे. तर आता सुरुवातीला आपण थोड्याशा पालकांबरोबर गप्पा मारणार आहोत बाळांनो. जर तिथे विद्यार्थी असतील तर विद्यार्थ्यांनी थोडा वेळ बाजूला बसला तरी हरकत नाही. ओके. तर पालकांशी आपण तर रोज बोलतोयच, मी तुमच्याशी रोज बोलतेच, पण तरी सुद्धा आज सुद्धा बोलणारच आहे. दररोज आपण बातम्यांमध्ये कोरोना 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 या सगळ्या रोज बातम्या ऐकून आता आपण कंटाळलोय खरं तर. सरकारने सुद्धा काही दुकानं सुरू केली आहेत, काही उद्योगधंदे सुरू केलेले आहेत आणि आता आपल्याला सतत 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 आपण ते नियम पाळून सोशल डिस्टन्सिंग, मास्क, हँड ग्लोव्ह, सॅनिटायझर या सगळ्यांचा आपल्याला खरं तर कंटाळा आलाय, मला सुद्धा. पण आता पालकांना ही सूचना आहे बरं का, पण आता आपण गाफील होऊन चालणार नाही. आपल्याला जर कोरोना ह्या रोगराईचा समूळ नाश करायचा असेल तर आपण आता सुद्धा सोशल डिस्टन्सिंग, काही नियम जे आहेत आपल्याला सरकारने सांगितले आहेत किंवा आपण पाळायला हवेत, ते नियम आपण पाळायलाच हवेत. आपल्या घरात बाळं आहेत लहान, त्यांची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि आपल्या आरोग्याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. मला कल्पना आहे या कोरोनाच्या कालावधीत, हे जी काही कोरोना रोगराई पसरली होती या कालावधीत बऱ्याच जणांचं खूप नुकसान झालेलं आहे. काही पालकांच्या नोकऱ्या गेल्या, काहींच्या पगार कपात झालेले आहेत. मला बऱ्याच जणांचे फोन येतात तुमच्या पालकांचे. काही जण मुंबईत राहणारे काही मंडळी आपलं भाड्याचं घर असल्यामुळे ते गावाला शिफ्ट झाले आहेत, गावाला राहतायत. थोडासा काळ सरला किंवा थोडीशी परिस्थिती चांगली झाली की तुम्ही पुन्हा परत येणार असंही मला तुम्ही सांगितलं. बघा, आता ह्या वेळी आपण घाबरायचं नाहीये. सगळ्या ह्या नकारात्मक गोष्टी आपल्या जीवनात घडून गेलेल्या आहेत किंवा घडतायत, थोड्याफार बहुत प्रमाणात घडत सुद्धा आहेत. पण यातून सुद्धा आपण सकारात्मककडे वळायचं आहे. नकार असू दे, कोणत्याही वाईट गोष्टी जरी घडल्या ना, तर त्यातून आपण आपल्यासाठी काय बरं चांगलं झालंय याचा विचार करायचा आहे. मग आपल्याला त्या वाईट गोष्टीचा त्रास होत नाही बरं का पालकांना. बघा, आता बऱ्याच आता मी मगाशी सांगितलं की काही जणांच्या नोकऱ्या गेल्यात किंवा काहींचा पगार सुद्धा कपात झालाय. सगळ्या समाजातील सगळ्यात बऱ्याच जण, तुम्ही मी या सगळ्यांना त्याचा परिणाम भोगावा लागतोय. बरेच बंधनं आली आहेत, बाहेर जाण्यावर निर्बंध आले आहेत. आपण बाहेर कुठेही फिरू शकत नाही, सतत मास्क लावावा लागतो. मास्क लावताना आपल्याला दम लागतो, कधी कधी असं वाटतं नको हा मास्क. सतत हँड सॅनिटायझर करणं, या सगळ्या गोष्टी होत आहेत. या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला कंटाळा पण आलाय, पण त्यातून सुद्धा काही चांगल्या गोष्टी घडल्यात. काय करू मग ह्यातून काय चांगल्या घडल्यात बरं? तर आपण ह्या आज चांगल्या गोष्टींवर विचार करूया, चांगल्या गोष्टींवर बोलूया. ओके. आता तुम्हीच मला पालकांनी कोणीतरी सांगा, काय बरं चांगलं घडलंय या कोरोनाच्या कालावधीत? मला माहिती आपण लॉकडाऊन मध्ये राहिलोय, घरात 3-4 महिने अडकून होतो. मग चांगलं काय घडलं? काय वाटतं तुम्हाला, काय चांगलं घडलं असेल? सांगा, पालकांनी बोला. महत्व. प्रदूषणाची पातळी कमी झाली. अगदी बरोबर, कोरोनाची पातळी कमी झाली आहे, अगदी बरोबर. आणि आपल्याला आता एक आशेचा किरण, तुम्ही बातम्या पाहत असाल तर तुम्हाला लक्षात आलं असेल, एक आशेचा किरण दिसतोय. काय बरं ती बातमी आहे? कोणती बातमी आहे सांगा? माहितीये, पाहिले? तुम्ही ऐकलं असेल, रशियाने आता कोरोनावर लस शोधून काढलेली आहे आणि आपला भारत देश पण त्यात मागे नाहीये बरं का. आपल्या भारत देशातनी सुद्धा भरपूर प्रगती केलेली आहे आणि आपण शेवटच्या टप्प्यावर आहोत. लवकरात लवकर आपल्या भारत देशात सुद्धा कोरोनावर लस उपलब्ध होणार आहे आणि तीही एकदम माफक किमतीत. हा आपल्यासाठी आशेचा किरण आहे. त्या व्यतिरिक्त आणखी काय घडलं तर बघा, तुम्ही तुमच्या मुलांबरोबर, तुमच्या घरच्या मंडळींबरोबर पालकांनी चांगला वेळ घालवला.
तुम्ही सतत तुमची तक्रार असायची, मला वेळच मिळत नाही, मला वेळच मिळत नाही, बाई मी कामाला जातो किंवा कामाला जाते. आम्ही आई वडिलांवर ना नेहमी भेटतो. तेव्हा तुम्ही नेहमी म्हणायचं, बाई मी घरात नसते ना, मी घरी नसते, मी कामाला जाते, त्यामुळे मला वेळच मिळत नाही. पण बघा, आपल्याला आपसुकच वेळ मिळाला. तेही 4 महिने, 4-5 महिने आपण आपल्या घरातच आहोत. पुढे बाहेर जायची संधीच दिली नाही देवानी आपल्याला. म्हणजे छान क्वालिटी टाइम आपण आपल्या घरातल्यांबरोबर आपण स्पेंड केलाय. आपण त्यांच्याबरोबर चांगला वेळ घालवलाय. आणि तुमच्या हेही लक्षात आलं असेल, ज्या पालकांना अजिबातच मोबाईल ऑपरेट करता येत नव्हतं, असे पालक आता स्वतः Zoom ऍप ऑपरेट करतायत आणि माझ्या बरोबर लेक्चरला बसतायत, आपल्या मुलांबरोबर लेक्चरला बसतायत. मग ह्या काही चांगल्या गोष्टी पण घडल्या. मला सुद्धा इतकं खूप काही तंत्रज्ञान मी पण शिकली नव्हती, की मलाही एवढं माहित नव्हतं. पण आता परिस्थिती अशी निर्माण झाली, की आपण नवनवीन गोष्टी शिकायला लागलो. शाळा बंद आहे, मला मान्य आहे, शाळा आपली बंद आहे. पण शिक्षण बंद नाही झालंय आपलं. शिक्षणासाठी आपण वेगवेगळे पर्याय काढले. सुरुवातीला आपल्याला Zoom ऍप माहित नव्हतं, तेव्हा आपण WhatsApp वरून अभ्यास पाठवायचो, WhatsApp वर गप्पा मारायचो, WhatsApp वर मेसेज पाठवायचो. पूर्ण वर्गाचे आपले ग्रुप आहेत WhatsAppचे. त्यानंतर आपल्या लक्षात आलं WhatsApp आपल्याला कुठेतरी कमी पडतं. आपण एकमेकांशी असं समोरासमोर बसून बोलणं गरजेचं आहे. मग आपण काय केलं? तर आपण Zoom ऍपचं प्रशिक्षण घेतलं. Zoom ऍपद्वारे आपण आता एकमेकांशी प्रत्यक्ष बोलतोय. बघा, हॅलो. बघा, हे जे वर्ष आहे 2020, हे खरंच अविस्मरणीय वर्ष आहे. कारण माझ्या आयुष्यात किंवा तुमच्या आयुष्यात असं कधीच घडलं नव्हतं बरं का. एका आजारामुळे सरकारने आपल्याला पूर्ण 4-5 महिने आपण घरात ठेवलेलं, चांगलं लॉकडाऊन मध्ये, होय की नाही? त्यामध्ये आपण आपल्या कलागुणांना वाव मिळाला. पालकांनी प्लीज जर आपले माईक बंद करा. श्रावणी भगत, बाळा माईक बंद कर. अर्पिता घोलप, माईक बंद कर. बघा, पालकांना बराच वेळ मिळाला. काही पालकांनी तर छान छान खमंग पदार्थ सुद्धा केले. युट्यूब वरून वेगवेगळ्या छंद जोपासले. तुमच्या मुलांनी सुद्धा छंद जोपासले. मुलं सुद्धा काय काय वेगवेगळे क्रिएटिव्ह काय काय करायचे ते आम्हाला व्हिडिओ किंवा रेकॉर्डिंग आम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपवर पाठवून द्यायचे आणि आम्ही खूप मजेने ते पाहायचो. आपण थांबलो नाही, आपण शिक्षण चालू ठेवलं. आता सुद्धा आपण शिक्षणच घेतोय, ऑनलाईन शिक्षण घेतोय. मग काही त्याच्यामध्ये सुद्धा थोड्याशा अडचणी होत्या. अडचणी कुठे नसतात? अडचणी तर सगळीकडेच असतात. काही पालकांची अशी अडचण होती की काही पालकांजवळ अँड्रॉइड मोबाईल नव्हता. तर काही जणांची अशी अडचण होती की त्यांचा नेट पॅक नसायचा. काही जणांचा असा प्रॉब्लेम होता की जेव्हा तास असेल तेव्हा ते पालक आपला मोबाईल घेऊन कामाला गेलेले असायचे आणि मुलांजवळ मोबाईल नसायचा. घरातल्या मंडळींजवळ मोबाईल नसायचा. मग अशा वेळी तुमच्या मुलांचं, आपल्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून आपण हा उपक्रम राबवतोय. बघा, बीएमसीने, बृहन्मुंबई महानगरपालिका आहे, त्यांनी आता एक नवीन उपक्रम राबवलेला आहे. या उपक्रमांतर्गत आपल्या मुलांच्या अभ्यासक्रमाविषयीचे जे काही व्हिडिओ आहेत ते युट्यूबवर तुम्हाला दिसणार आहेत. म्हणजे तुमचे पप्पा किंवा आई जरी मोबाईल घेऊन घरी नसाल, तुम्ही मंडळी पालक वर्ग जरी मोबाईल घेऊन घरी नसतात आणि त्यांचा लेक्चर होऊन गेला, तर ते लेक्चर तुम्हाला युट्यूबवर पाहण्याची संधी मिळणार आहे. तो लेक्चर तुम्ही कधीही कोणत्याही वेळी पाहू शकाल. म्हणजे बघा, तुमचं शिक्षण अजिबात बंद झालेलं नाहीये. तर उलट तुम्ही अधिकाधिक आता चौकस होत चाललेला आहात. जे काही टीचर शिकवतात, बाई शिकवतात, त्या व्यतिरिक्त देखील तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास त्याच्या आता व्यतिरिक्त इथं पालकांची गरज आहे. ती बघ पालकांची बोलते. कार्तिक पवार, माईक बंद करा बाळा तुमचा. कार्तिक पवार. ओके. तर ज्या गोष्टी आपण शिकलेलो आहोत, ज्या टीचरने शिकवलेल्या आहेत, त्या गोष्टी तुम्ही युट्यूबवर केव्हाही पाहू शकता आणि तुमची मुलं कधीही शिकू शकतात. त्यामुळे पालकांच्या मनात आता किंतु परंतु असू नये. पालकांनी छान राहावं, मस्त राहावं, आपल्या मुलांची काळजी घ्यायची आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, सकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा आहे. कोणतीही वाईट घटना जरी घडत असली तरी त्यातून आपण काय चांगलं घेणार याचा आपण पालकांनी, मी शिक्षक म्हणून सुद्धा मी चांगला विचार करते.
मी विचार करते की हरकत नाही, आपलं करोनामुळे शाळा सुरू नाहीये, पण आपण ऑनलाईन लेक्चर घेतोय, तर मी जास्तीत जास्त तुम्हाला कसं देण्याचा प्रयत्न करेन याचा मी विचार करते. सकारात्मक दृष्टिकोन मी सुद्धा ठेवलाय, तसा सकारात्मक दृष्टिकोन तुम्ही सुद्धा ठेवायचा आहे. बरं, आता पालकांना आणखी एक प्रश्न आहे बरं का, कारण मुलांना माहित असेल की नाही मला ठाऊक नाही. तुम्हाला माहिती आहे आज काय विशेष कार्यक्रम आहे? स्त्री पालक वर्ग, जरा उत्तर द्या बरं. आज काय विशेष कार्यक्रम आहे माहितीये तुम्हाला? आज काय विशेष आहे? दिनविशेष काय आहे? पालकांनी जरा माईक चालू करा. हा बोला. बरं. श्रावणी पोळा. हा बोला बोला. पोळा आहे, अगदी बरोबर. बैल पोळा आहे, अगदी बरोबर. छान बाळा. आणखी पण एक विशेष आज दिन विशेष आहे बघा, स्त्री पालकांना माहित असायला हवं. बरं मी सांगते. मातृदिन आहे, मातृदिन. अगदी बरोबर. छान, छान. आणि तो दिवस तर आपण स्त्रिया तर विसरू शकत नाही, होय की नाही? आज आहे मातृदिन. आज 3 विशेष कार्यक्रम आहेत. पहिली गोष्ट आहे आज बैलपोळा आहे. जो बैल आयुष्यभर वर्षभर शेतात राबतो शेतकऱ्यासाठी, त्या बैलाबद्दल कृतज्ञता म्हणून आपण बैलपोळा हा सण साजरा करतो. आणि आपल्या मुलांना माहिती आहे, मुलं आपली खूप हुशार आहेत. मुलांना मी सांगितलेलं आहे की प्राण्यांना आपण त्रास द्यायचा नाहीये, तर प्राण्यांवर आपण प्रेमच करायचं आहे. तर त्यांनी ते स्वीकारलेलं आहे आणि ते तसंच वागणार आहेत प्राण्यांबरोबर. तर आज आहे बैलपोळा. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, आज आहे मातृदिन. बघा पालक वर्ग, आता तुम्ही माझ्या समोर आहात, ज्यांचे पप्पा बसलेत त्यांनी पण काही हरकत नाही. आपल्या मुलांनी, सगळ्या मुलांनी आता काय करायचंय, आज मातृदिन आहे ना, तर आपल्या पालकांना, आई वडिलांना दोघांना आजपासून, आज पण आणि दररोज सुद्धा काय करायचं आहे, नमस्कार करायचा आहे. मी सुद्धा माझ्या आई वडिलांसाठी इथे हात जोडलेले आहेत पहा. हा माझा नमस्कार माझ्या आई वडिलांना, ज्यांनी मला मोठं केलं, मला शिकवलं, आणि म्हणूनच तर मी तुमच्या समोर शिक्षिका म्हणून उभी राहिली आहे, होय की नाही? मग सगळ्या मुलांनी आपल्या आई वडिलांसाठी हात जोडा बरं, आणि आई वडिलांना नमस्कार करा, त्यांचा आशीर्वाद घ्या, आणि दररोज अभ्यासाला सुरुवात करायची आहे. ओके, चांगलं मोठं व्हायचंय. मोठं म्हणजे फक्त उंचीने नाही बरं का, विचाराने मोठं व्हायचंय. ओके, तर पालकांना सुद्धा माझा नमस्कार, आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा पालकांना नमस्कार करायचा आहे. त्या पालकांमध्येच, तुमच्या आईमध्ये, बाबांमध्येच तुम्ही तुमचा देव शोधायचा आहे. देवळात जायची पण गरज नाहीये. आता देऊळ सगळे मंदिर बंद आहेत करोना काळावधीत, बरोबर की नाही? मग आपला देव कोण आहे? आपले आई वडील हेच आपले देव आहेत. त्यांना नमस्कार केलात ना बाळांनो, तर सगळ्यांना नमस्कार पोहोचतो. ओके, चालेल. आता आपण तासाला सुरुवात करूया. आज आपण इंग्रजी विषय घेणार आहोत, इंग्रजी विषय शिकणार आहोत. जरा मुलांनी आता स्क्रीन समोर यायचंय बरं का. तर आता आपण तासाला सुरुवात करूया. पालकांनी थोडंसं बाजूला बसलात तरी चालेल. आता मुलांना जरा स्क्रीन समोर येऊ दे. ठीक आहे, तर इंग्रजी विषयामध्ये गेल्या वेळी आपण एक छानशी पोएम पाहिलेली होती. ओके, आज पण आपण एक छानशी पोएम पाहूया. आज बैलपोळा आहे. त्या बैलपोळा म्हणजे मी मगाशीच म्हटलं की बैलाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण बैलाला आज खूप सजवतो, खूप छान गोड खाऊ पिऊ घालतो, त्याची पूजा करतो. ओके, तर आज पण आपण अशा वेगवेगळ्या प्राण्यांची कविता पाहणार आहोत. कवितेचे बोल आहेत, कवितेचं नाव आहे बर्ड्स कॅन फ्लाय. Today we are going to learn a poem. Its name is Birds Can Fly. Birds Can Fly. ओके, आपण सुरुवात करूया पोएमला. मी पहिल्यांदा तुम्हाला ती पोएम म्हणून दाखवणार आहे. सगळ्यांनी छान शांतपणे ती पोएम ऐकायची आहे, आणि त्यानंतर आपण सगळ्यांनी मिळून पोएम म्हणूया. ठीक आहे? Birds can fly, birds can fly up in the sky, and I can fly too. Frogs can jump, frogs can jump very, very high, and I can jump too. Ducks can swim, ducks can swim
deep in the water and I can swim too. Dogs can walk, dogs can walk on the ground and I can walk too. Horses can run, horses can run in the forest and I can run fast. Bunnies can hop, bunnies can hop, bunnies can hop, bunnies can hop on the grass and I can hop too. कशी वाटली पोएम तुम्हाला बाळांनो? सांगा बरं. कशी वाटली पोएम? छान मस्त वाटली ना? छान Yes. बघा, या पोएममध्ये बरं. ओके. आता सगळ्यांनी मी आता ज्यांना प्रश्न विचारेन त्यांनीच उत्तर द्यायचं बरं का? तर सांग बरं अर्णव सांग कृष्ण वर्गातला. सांग बरं या पोएम मध्ये कोणकोणत्या प्राण्यांची नावं आली? सांग बरं अर्णव. या पोएम मध्ये कोणकोणते प्राण्यांची नावं आली? टीचर बर्ड्स बर्ड्स, बरोबर बर्ड्स. आणखी अथर्व सांग, अथर्व सांग, अथर्व गोळे. बर्ड्स हा, फ्रॉग. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके, हॉर्स. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता तुमचं बोलून झाल्यावर तुम्ही माईक बंद केलात त्याबद्दल थँक्यू. ओके, खूप छान उत्तर दिलीत. आपण ही पोएम ऐकली. त्या पोएम मध्ये आपण वेगवेगळे प्राणी पाहिले. पहिला आपण पाहिला बर्ड्स. बर्ड्स कॅन फ्लाय. बर्ड्स उडू शकतात. बर्ड्स. ओके, त्यानंतर पाहिलं आपण फ्रॉग्स, डॉग, हॉर्सेस, बनी. ओके, हे सगळे डक, हे सगळे प्राणी आपण ह्या कवितेमध्ये पाहिलेले आहेत. आता तुम्ही माझ्या मागून ही कविता म्हणाल का? म्हणूया आपण ही कविता. चला मी स्क्रीन शेअर करते. तुम्ही माझ्या मागून कविता म्हणायची. ओके. कॅमेरा बघा मी स्क्रीन शेअर करते. सॉरी, मी स्क्रीन शेअर करते आता आणि तुम्हाला ती कविता दाखवते आणि तुम्ही पण माझ्या मागून बोलायची आहे. बरं, कविता दाखवतायत बघ स्क्रीनवर. हे ठेव तिथे दिसणार स्क्रीनवर. दाखवत ही ही स्क्रीनवर दिसणार ना, दाखवताय तिथे बघू. पालक वर्ग, पालकांचे माईक चालू आहेत. बघा, मी पहिल्यांदा म्हणणार आणि मग त्याच्यानंतर Mic तुम्ही बंद म्हणा केलंस माझ्या ना? मागून. ओके. हा. Birds can fly, birds can fly. Bird Birds can can fly, birds Bird can can fly. Birds can fly. Birds can Fly too. बरोबर. Birds can jump, in the dogs sky can and jump. really high. I can jump. Ducks can swim, ducks can swim. Can Deep in the water and I can swim in the too. water and I can swim in the water. Dogs can walk, dogs can walk. Dogs can dog. Turn round and I can walk too. Horses can run, horses can run. In the forest, I can run too. Forest. Bunnies can hop, bunnies
can hop Grass and I can hop too. in the खूप छान प्रयत्न केलात बाळांनो. जरा गोंधळ झाला पण चांगलं प्रयत्न छान आहे. तुम्ही दररोज सराव केलात ना तर तुम्ही छान पोएम म्हणू शकाल विथ ऍक्शन. ओके. आता बघा त्या पोएम मध्ये तुम्ही लक्षपूर्वक जर ऐकली असेल तर पोएम मध्ये फक्त बर्ड नाहीये बरं का. बर्ड्स असं सांगितलंय. बर्ड, हॉर्सेस, डक्स, बनी. मग बघा मग आपण यामध्ये पोएम मध्ये बर्ड्स म्हणजे काय. बर्ड्स जेव्हा आपण एक बर्ड असतो, एक वन बर्ड, आणि जेव्हा मेनी असतात, अनेक असतात, तेव्हा आपण म्हणतो बर्ड. तसं आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते बघा. व्हॉट इज दिस इन माय हँड. पेन्सिल. बरोबर, अगदी बरोबर. व्हेरी गुड. नाव देर आर 3 पेन्सिल. वन अँड मेनी. जेव्हा एखादी वस्तू असते तेव्हा आपण फक्त ती वस्तूचं नाव घेतो. जसं व्हॉट इज दिस. नाव Now tell me what is this? Textbook. Okay. Textbook आहे. आता बघा I have textbook. ओके. आता मी तुम्हाला वन अँड मेनी संदर्भात एक स्क्रीन शेअर करते. पहा सगळ्यांनी लक्ष द्यायचं. ओके. सगळ्यांचं लक्ष इथे बघा. वन मेनी. ओके. वन मेनी. वन बर्ड, मेनी बर्ड. वन बर्ड, मेनी बर्ड्स. बघा तुम्ही त्या स्पेलिंग मध्ये लक्ष देऊन पाहिलं तर तुमच्या लक्षात घ्या. पालकांनी जरा माईक बंद करा प्लीज. बर्ड अँड बर्ड्स. बघा बर्डच्या पुढे फक्त एस लावलंय. बर्ड, बर्ड्स, मेनी बर्ड्स. व्हेरी गुड. वन फ्रॉग, मेनी फ्रॉग. बरोबर. वन फ्रॉग, मेनी फ्रॉग. व्हेरी गुड. पालक सुद्धा छान प्रयत्न करतायत बरं का. वन डॉग, मेनी डॉग. वन डॉग, त्यानंतर ओके. छान. व्हेरी गुड. तुम्हाला वन अँड मेनी हे समजलेलं आहे. व्हेरी गुड. छान. स्वतःसाठी स्वतःच जरा पाठ थोपटून घ्या. छान. स्वतःसाठी व्हेरी गुड. तुम्हाला छान. वन अँड मेनी हे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा वन असेल तेव्हा आपण लाईक वन पेन्सिल अँड मेनी पेन्सिल्स एस लावतो. ओके. हे तुम्ही आता पाहिलेलं आहात. वन अँड मेनी याचा आपण अभ्यास केलेला आहे. त्याचबरोबर या पोएम मध्ये तुम्ही लक्षपूर्वक ऐकली पोएम तेव्हा बघा मी काही काही ऍक्शन केल्या. कोणकोणत्या ऍक्शन होत्या बघा. मी पुन्हा एकदा ऍक्शन करून दाखवते. तुम्ही सांगा बरं त्या ऍक्शन कोणत्या आहेत. नो व्हेरी गुड. जरा माईक बंद करा. जरा सगळ्यांनी आपले माईक बंद करा. ओके. आता मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. बर्ड्स काय करतो. व्हॉट कॅन डज बर्ड्स डू. Fly. Tell me the action.
Run. Very good. Running. Now, Run. Jumping. व्हेरी गुड बाळांनो, तुम्ही खूप हुशार आहात. व्हेरी नाईस. आता सगळ्यांनी आपले माईक बंद करा बाळांनो. आता बघा मी काय सांगते, लक्षपूर्वक ऐका. या पोएम मध्ये आपण असे बरेच शब्द पाहिले जे ज्या शब्दांसाठी, ज्या वर्ड्स साठी तुम्हाला काहीतरी काम करावं लागते, काहीतरी क्रिया करावी लागते, काहीतरी ऍक्शन करावी लागते. जसं बघा, बर्ड्स म्हटलं, फ्लाय म्हटलं, फ्लाय की तुम्ही असे हात हलवता. ओके. रन म्हटलं की पायाचा आणि हाताचा वापर करून तुम्ही छान धावता. वॉक म्हटला की तुम्ही पायाने चालता. ओके. हे सगळे जेव्हा आपण करतो, आता मी वॉक करताना मी बोटाने चालून दाखवते कारण मी तुमच्या समोर बसली आहे आणि मी इथे सेटिंग केलेली आहे. आता तुमच्या समोर मी चालून नाही दाखवणार. ठीक आहे. तर आपण असे हे जे काही वर्ड्स आहे ज्यासाठी आपल्याला काहीतरी ऍक्शन करावी लागते, दोज वर्ड्स आर ऍक्शन वर्ड्स. हे ऍक्शन वर्ड्स आपण दररोज वापरतो, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत. आता पहा, आपण एकमेकांशी बोलतोय ना, तिथे सुद्धा आपली ऍक्शन चालू आहे. आय एम टॉकिंग. टॉक बोलतीये मी, टॉक करतीये. ओके. तुम्ही काय करताय? ऐकताय. लिसन. लिसन. दिस इज ऑल्सो ऍक्शन वर्ड. दररोज तुम्ही वेगवेगळे ऍक्शन करता बघा. रायटिंग, सिंगिंग, लाफिंग, क्लॅपिंग, वॉकिंग, रनिंग, स्लीपिंग. तुम्ही म्हणाल स्लीपिंग कसं काय ऍक्शन? स्लीपिंगला तर आपण झोपतो. बाळांनो, झोपणे ही सुद्धा एक क्रियाच आहे. ओके. झोपण्यासाठी सुद्धा तुम्हाला अंथरुणावर पडावं, आडवं व्हावं लागतं. त्यानंतर तुम्ही डोळे बंद करता, रिलॅक्स होता. ही सुद्धा क्रियाच आहे. हे सगळे ऍक्शन वर्ड्स आहेत. दोज आर ऍक्शन वर्ड, ज्यामध्ये आपण वेगवेगळी क्रिया करतो, काहीतरी आपल्याला करावं लागतं. त्या सगळ्यांना आपण ऍक्शन वर्ड्स म्हणतो. जसं बघा, आपण दररोज आता आपण क्राईंग, दिस इज ऑल्सो ऍक्शन वर्ड. स्माइल, ऍक्शन वर्ड. हा हा हा. लाफ, ऍक्शन वर्ड. रायटिंग, ऍक्शन वर्ड. रीडिंग, दिस इज ऑल्सो ऍक्शन वर्ड. ओके. ह्या सगळ्या क्रिया करताना तुम्हाला काहीतरी करावं लागतं, कोणती तरी ऍक्शन करावी लागते. आणि हे ऍक्शन वर्ड्स आपण या पोएम मध्ये पाहिलेले आहोत. कोणते कोणते ऍक्शन वर्ड्स बघितलेत आपण? पाहिलं फ्लाय, फ्लाय, रन, वॉक, स्विम, हॉप. हॉप म्हणजे काय रे? हॉप म्हणजे जम्प नाहीये बाळांनो. जम्प म्हणजे एकाच जागी आपण उडी मारतो, पण हॉप म्हणजे एका जागेवर. अगदी बरोबर. व्हेरी गुड. टुणूक टुणूक उड्या मारतो. भोपळा माहिती ना, आजीबाईचा भोपळा, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक, तशी टुणूक टुणूक म्हणजे एका जागेवरून टुणूक उडून मारून पुढे येते, तेव्हा त्याला म्हणतात हॉपिंग. हॉप म्हणतो आपण त्याला. ओके. ऑल दोज आर ऍक्शन वर्ड्स. आता आपण व्हॉट कॅन यू डू. आता बघा, मी ऍक्शन वर्ड्स तुम्हाला काही दाखवते, आपण त्याच्यावर जरा थोडासा अभ्यास करूया. ऍक्शन वर्ड्स. ओके. व्हॉट कॅन यू डू. व्हॉट कॅन यू डू. तू काय करू शकतोस? व्हॉट कॅन यू डू. येस. व्हेरी गुड. Can jump. Very good. What can you do? What can you do? What can you do? I can swim. I can swim. I can pool. What can you do? I can walk. I can dog. I Dog रे बाळा. can walk. I can walk. I can walk. Good morning, teacher. I can dance. I can dancing. What can you do? I can driving. Can drive. I can drive. I can driving. ओके. बाळांनो, आता कोणीतरी काहीतरी थोडीशी मध्ये गंमत केली बरं का. कोणीतरी म्हंटल, मी जेव्हा चित्र दाखवलं, कुत्र्यांबरोबर चालत असणारी माणसं दाखवली, तेव्हा कोणीतरी म्हंटल आय कॅन डॉग. तर हे वाक्य चुकीचं आहे बरं का.
आय कॅन डॉग नाहीये, आय कॅन वॉक. किंवा आपण एकत्र सगळे चालत असू तर आपण असंही म्हणू शकतो, वी कॅन वॉक, वी कॅन वॉक, वी कॅन डान्स, वी कॅन लर्न. आपण शिकूया, आपण शिकू शकतो. ओके, दोज आर ऍक्शन वर्ड्स. हे आहेत ऍक्शन वर्ड्स. आता तुम्हाला या व्यतिरिक्त आणखी कोणते ऍक्शन वर्ड्स माहिती आहेत का? सांगा बरं मला, कोणते माहित असतील तर. पण ऍक्शन करायची हा, फक्त तोंडी सांगायचं नाही. आता मी जर म्हंटल डान्स तर मी डान्स दाखवणार आहे. सांगा दुसरे कोणते ऍक्शन वर्ड्स. हा सांगा बरं, बोला. आता समजा मी म्हंटल आय कॅन डान्स तर मी डान्स करून दाखवते बघा. आय कॅन singing. ओके. I can singing. Yes, I I can can play, I can singing. sing. Okay, okay, very good. काय I येतं? can help. काय येतं, काय सांगायचं सांग. सांगायचे I आहे. can singing. Yes, very I good. can singing. Very good. Very good. Very good. Can drawing. I Very can good. I can dance. Cry. Very good. Very I good. can cry. Okay. Someone say I can cry. I can catch the ball. I can Catch the ball. smile. I can laugh. आता ऐका ऐका. आता सगळ्यांनी मी आता जे काही ऍक्शन वर्ड सांगणार आहे त्याप्रमाणे ऍक्शन करायचे. ओके, क्राय क्राय क्राय. एव्हरीबडी क्राय क्राय. ऍक्शन करा. ऍक्शन ऍक्शन. क्राय. स्माइल स्माइल. क्लॅप क्लॅप. लाफ लाफ. व्हेरी गुड. लाफ. कसा वाटला तुम्हाला तास? छान ऍक्शन वर्ड शिकलात ना तुम्ही सगळ्यांनी? आता असेच आणखी ऍक्शन वर्ड शोधा आणि आपल्या पालकांना सांगा. ठीक आहे? आणि आज आपल्या मातृदिनानिमित्त आणि बैलपोळ्यानिमित्त सगळ्यांनी आज आई वडिलांना थोडीशी मदत करायची आहे बरं का. आजच नाही, दररोज. हा, आता उठल्या आता तास संपल्यानंतर तुम्ही तुमच्या मालकांना मदतीला थोडंसं जायचं आहे. आई तुला काय मदत करू बरं, मी काय करू शकतो? मदर, व्हॉट कॅन आय डू फॉर यू, असा प्रश्न विचारा आईला. आताच आपण शिकलो ना, व्हॉट कॅन आय डू फॉर यू, असं तिला आईला विचारा. मग आई सांगेल. थोडस जे काही काम सांगणार आई ते तुम्ही करायचं आहे आनंदाने. ओके, आणि मग मी माझा आता इथे हा आपला तास जाहीर करते. ओके, थँक्यू व्हेरी मच मुलांनो. थँक्यू मुलांनो.